मित्रांनो, आत्ता जे तुम्ही डेमो बघितला आहे ते सध्या इंस्टाग्रामला खूप जास्त व्हायरल होत आहे. तर काही विषय नाही, मी सगळं सांगेल कशा प्रकारे तुम्ही जसा लोगो पण एडिट करू शकता आणि तसा व्हिडिओ पण कशा प्रकारे बनवायचा आहे, काय नाही ते सगळं एकदम या व्हिडिओमध्ये मी सांगेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल तर काहीच लागणार नाही आपल्याला, फक्त एक बीट मार्क आणि शेकी लागणार आहे. तर ते दोन्ही फीचर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे. तिथून ओपन मारायचे आहेत अलर्ट मशीनमध्ये. तर त्याला ओपन मारण्यासाठी लागणार आहे पासवर्ड, आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये फोटो पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही काय करायचं, या व्हिडिओला फोटोही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. तर चला मग लगेच आपण कसं एडिट करायचं, काय ते व्हिडिओ पण आणि लोगो पण सगळं समजून घेऊया. तर चला लगेच मोबाईलच्या स्क्रीनवरती या. आता अलर्ट मशीनमध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी जे का मी बीट मार्क दिला असेल ते अशा प्रकारे मी तुम्हाला दिलेलं आहे, बघू शकता. तर आता याच्यात तुम्हाला काय करायचं, इथं तुम्ही तुमच्या गणपती बाप्पाचा फोटो सहित तुम्ही इथं ॲड करू शकता. तर सगळे मी सांगेल कशा प्रकारे काय करायचं आहे. तर सर्वात आधी एवढं लाईक केलं नसेल तर आपण लाईक करून घ्या. चॅनलवर नवीन आला असेल तर की तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण तुमच्या भाऊ या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम जबरदस्त रीडिंग शिकवत असते, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर सर्वात आधी काय करायचं, तर ग्रुप दिसेल तुम्हाला बीट मार्कमध्ये. तर ग्रुपवरती क्लिक करायचे. तर काय करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर सर्वात आधी काय करायचं, इथं मित्रमंडळ आहे का, इथं मित्रमंडळाच्या जागी तुमचं काय लिहायचं असेल, तुम्हाला चेंज करायचं असेल तर करू शकता मित्रमंडळाच्या जागी. आणि राहिला विषय श्री बालाजी जे काही मंडळ आहे का, श्री बालाजी मित्रमंडळ म्हणजे आपल्या म्हणजे मंडळाचं नाव लिहिलं आहे. तर इथून तुम्ही तुमच्या मंडळाचं नाव काय आहे ते लिहायचं आहे आणि राईटवरती क्लिक करायचं वरती. एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं आहे, हे लोगो म्हणला तुम्हाला जर बाप्पाचा फोटो चेंज करायचा असेल तर ते पण तुम्ही करू शकता. इथे बघू शकता, मात्र PNG मध्ये तुम्हाला फोटो लागणार आहे. PNG मध्ये फोटो करून घ्यायचा आहे. आणि आता जे काय वरती बाप्पाचा फोटो आहे का त्यावर म्हणजे ते आपल्याला चेंज करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, सगळ्या लेअरच्या खाली एक ग्रुप दिसतो तुम्हाला, त्यावरती क्लिक करायचं आहे. डबल एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. आता डबल एकदा एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता ही गणपती बाप्पाचा फोटो आहे का, तुम्ही अशा प्रकारे डिलीट मारायचा आहे. पलकच्या अशामध्ये क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथून काय करायचं, तुमचे जे काही गणपती बाप्पाचा फोटो असेल ते गणपती बाप्पाचा काय करायचं, तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी डेमोसाठी तुम्हाला दाखवतो, समजा कोणता पण फोटो ॲड करून. तर आपण डेमोसाठी काय करू, एखादी छान एकदम जबरदस्त असा फोटो घेऊ. तर अशा प्रकारे आपण हे फोटो घेतला आहे. या फोटोला काय करायचं, ॲड करायचं आणि या म्हणजे लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. या फोटोला काय करायचं, जिथपर्यंत आपले लेअर आहेत का तिथपर्यंत आपल्याला या फोटोला वाढून घ्यायचं, आणि या फोटोला तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट पण तुम्ही काय करायचं ते करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघू शकता आपलं जे की फोटो आणि लोगो आपला आता एडिट झालेला आहे. तर आता हे व्हिडिओ कसा एडिट आहे, याचा व्हिडिओ कसा बनवायचा ते सांगतो तुम्हाला. त्यासाठी इथून बॅक यायचं आहे आणि जे का मी शेकीबोर्ड दिला असेल ते शेकीबोर्ड ओपन करून घ्यायचं आहे. फक्त याच्यात एक मी तुम्हाला PNG बनवून दिलेली आहे. ते PNG वरती क्लिक करायचं, म्हणजे लेअर त्या लेअरवरती क्लिक करायची. तर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा बीट मार्क त्याला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय करायचं, पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपला इफेक्ट तयार झालेला आहे. तर आता व्हिडिओ पण आपला बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, वरती सेटिंगच्या बाजूला शेअरचं ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर आजचा व्हिडिओ जे की एक्सपोर्टला चालू झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये म्हणजे सांगून जा. भेटत आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे का बाकी व्हिडिओ आहेत ते बघत राहा आणि एकदम खतरनाक एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. मग भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.